आज आपण अतिशय चविष्ट आंबीलची रेसिपी पाहणार आहोत. उन्हाळा स्पेशल हे आंबील तयार केले जाते. गुणाने अतिशय थंड असते हे आंबील आणि शक्यतो मराठवाड्यामध्ये वेळ अमावस्येला हे आंबील केले जाते. अतिशय चविष्ट आणि गुणाने थंड असलेले हे आंबील खूप चवीला छान लागते. तर चला मग आपण आंबीलची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आपण घेतलेले आहे. इथे 2 ते 4 चमचे हे पीठ आहे ज्वारीचे. तर हे पीठ आपण आता याचा आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी थोड्या मोठ्या वाटीमध्ये हे पीठ घातले आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडे पाणी घालायचे आहे. अगदी गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला विस्करच्या साहाय्याने हा पिठाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. प्रथम आपल्याला एकही गाठ झाली नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी हा ज्वारीचा पिठाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हे बॅटर आपले रेडी झाले आहे. तर यापुढची आपण प्रोसिजर करूयात. तर त्यासाठी मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास आपल्याला पाणी घ्यायचे आहे. पाण्याला छानपैकी उकळी फुटून द्यायची आहे. तर पाहू शकता त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ आणि छानपैकी पाण्याला आपल्या या उकळी फुटली आहे. पाण्याला उकळी फुटली की आपल्याला जो तयार केलेला ज्वारीच्या पिठाचा घोळ आहे तो या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनटात आपले हे बॅटर छानपैकी शिजल्या जाते. पण आपल्याला सतत अशा विस्करच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला गाठी तयार होणार नाहीत. तर वाटीमध्ये थोडा घोळ होता तर मी ते वाटी पण विसळून त्या घोळमध्ये घातलेली आहे. तर अगदीच 2 मिनटामध्ये आपले हे बॅटर शिजून रेडी होते. तर सतत हलवत राहायचे आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचे आहे. अगदी 2 मिनटातच या बॅटरला उकळी फुटलेली आहे आणि त्यानंतर मी येथे गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि आपले हे बॅटर पण शिजले आहे. पाहू शकता कशी उकळी फुटली आहे या बॅटरला आणि बॅटर आपले छानपैकी शिजले गेले आहे. तर पाहू शकता एकही गुठळी यामध्ये तयार झालेली नाही आहे. तर आता हे बॅटर शिजले आहे तर आपण हे बॅटर काढून घेऊयात. तर पाहू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. मस्तपैकी आपलं हे बॅटर शिजलं गेलं आहे. आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आपले हे बॅटर छानपैकी थंड होऊ देणार आहोत. अगदी 5 ते 7 मिनटात हे बॅटर छानपैकी थंड होते आणि हे बॅटर थंड झाले की आपण काही एक मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी घेतले आहे लसूण सोलून घेतलेला आहे आणि अगदीच एक मिरची घेतलेली आहे. तर पाहू शकता मी 2 मिरच्या घेतल्या होत्या, पण जास्त तिखट होईल म्हणून त्यातली एक मिरची मी काढून टाकलेली आहे. तर ओन्ली एक मिरची मी येथे घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर येथे मी घेतलेली आहे. तर मिक्सर जारमध्ये आपल्याला हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. तर याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. ही पेस्ट तयार होत आहे तोपर्यंत आपले बॅटरही छानपैकी थंड होणार आहे. तर पाहू शकता मिक्सरमध्ये आपण याची चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर आपली पेस्ट ही रेडी झाली आहे मसाल्याची. त्यानंतर पाहू शकता अगदी ताजे मस्तपैकी आपण इथे ताक घेतलेले आहे. आपल्याला शक्यतो ताजे ताक घ्यायचे हे लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे छानपैकी जास्त आंबटही नसावे अशा प्रकारे. आणि त्यामध्ये आपला हा जो ग्रीन मसाला केलेला होता का तो आपल्याला प्रथम ताकामध्ये घालायचा आहे. गुणाने अतिशय थंड प्रवृत्तीचे हे ज्वारीचे आंबील असते, त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये हे आंबील पिले जाते. मराठवाड्यामध्ये वेळ अमावस्येला अशा प्रकारचे आंबील केले जाते. अतिशय चविष्ट असे हे आंबील असते. तर पाहू शकता आपला हा घोळ पण शिजवलेला छानपैकी थंड झाला आहे. तर आपल्या या ताकामध्ये आपल्याला हा शिजवलेला ज्वारीचा घोळ घालायचा आहे. तर पाहू शकता सर्व घोळ मी या
ताकामध्ये घातलेला आहे. आणि मस्तपैकी सर्व घोळ घालून आपल्याला छानपैकी या ताकामध्ये तो घोळ शिजवलेला ताकामध्ये मिक्स करून टाकायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे पळीने हलवले की सर्व घोळ आपल्या या ताकामध्ये मिक्स होतो. तर अशा प्रकारे हा घोळ आपला रेडी झाला आहे आणि मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर शेवटीला आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर पूर्ण आपल्याला एकत्र करायचे आहे. आणि त्यानंतर जिरेपूड आपल्याला घालायची आहे. जिरेपूड घातल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून छानपैकी घ्यायचे आहे. अशा प्रकारचे आंबील, ज्वारीचे आंबील तुम्ही नक्की करून बघा. उन्हाळा स्पेशल ही रेसिपी आहे. अगदी दुपारच्या उन्हामध्ये तुम्ही अशा प्रकारचे थंडगार आंबील सर्व करा. खूप चवीला अतिशय टेस्टी असे लागते. हे आंबील तयार झाल्यानंतर तुम्ही शक्यतो फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा आणि थंड केल्यानंतरच हे आंबील तुम्ही सर्व करायला घ्या. अगदी तळपत्या उन्हामध्ये दुपारी तुम्ही अशा प्रकारचे आंबील पिऊ शकता. शरीरातील उष्णता कमी होते अशा या आंबीलने. त्यामुळे अशा प्रकारचे आंबील तुम्ही नक्की करून पहा. चवीला अप्रतिम असे आहे आणि गुणानेही अतिशय थंड असे हे आंबील आहे. रेसिपी एकदम सोपी आहे आणि भन्नाट चवीची ही रेसिपी आहे, उन्हाळा स्पेशल. तर अशा प्रकारचे आंबील तुम्ही करा आणि कसे झाले हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुमचे आंबील कसे झाले आहे. यामध्ये तुम्ही बर्फ टाकून पण सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर थंडगार असे हे दुपारच्या टायमाला हे तुम्ही पिऊ शकता. तर तुम्हाला कशी वाटली या आंबीलची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मस्त खा आणि मस्त रहा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.